दुनियादारी आपल्या सर्वांनाच भावली, आपल्या सर्वांनाच आवडली. आता उत्सुकता आहे ती दिल दोस्ती दुनियादारीची. सगळी टीम आत्ता माझ्या सोबत आहे. अर्थात पहिला प्रश्न आहे संजय जाधव यांना, दुनियादारी हो गया, अब दिल दोस्ती दुनियादारी. हां यार, रिअली एक्सायटेड फॉर द प्रोजेक्ट. दिल दोस्ती दुनियादारी नावाची मालिका आम्ही घेऊन येतोय झी मराठीवर. 9 मार्चपासून टेलिकास्ट आहे रात्री 10:30 वाजता. आणि जसं मगाशी अमय म्हणाला की ॲक्च्युली फिल्मच्या रिलीजचं जे प्रेशर असतं ना, तसंच प्रेशर सगळ्यांवर आहे, इन्क्लुडिंग मी. की रिलीज डेट 9 मार्च. रिलीज डेट 9 मार्च आहे. आणि आय नो की ही सिरियल पुढेही चालू राहणार आहे. आणि सिनेमात जसा एक असतं ना की बाबा सिनेमा फिल्म बन गई, आता चांगली आहे वाईट आहे ही फिल्म आहे, तर टेलिव्हिजनमध्ये तो एक अपडेट्स वाढत जातात. हां, तो प्लस पॉईंट असतो की अच्छा हे नाही आवडलं का तर हे करून बघूया, ते नाही आवडलं तर हे करून बघूया. एक प्रत्येक एपिसोड एक नवीन इनिंग असते आणि यू कॅन बिल्ड युअर इनिंग. रोज पुन्हा पुन्हा प्रेमात पडावं लागतं. हां, तर तो एक ॲडव्हान्टेज डेफिनेटली आहे या सिरियलच्या माध्यमामुळे. पण तरी पण 9 मार्चच्या रिलीज डेटचं प्रेशर तर नक्कीच आहे. प्रेशर आहे, पण ही टीम फार भन्नाट आहे, त्यामुळे आम्हाला काही प्रेशर नाही आहे. आम्हाला खूप उत्सुकता आहे, खरं तर प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. कारण 6 मित्र जे इतके गोड, नॉटी, सगळे मिस्चिवस असं सगळे चेहरे यांचे दिसत आहेत आत्ता. आणि खरं तर मैत्रीची कथा, मैत्री आणि तुझं नातं खूप जवळचं आहे. खूप काळ तू अत्यंत सुंदर मैत्री आम्हाला दाखवलेली आहेस. आणि पुन्हा एकदा एक मैत्री आणि सिरियलमध्ये खूप बोर झालो आम्ही सासू सुना पाहून. आता एक मैत्री येते, एक फ्रेश काहीतरी पाहायला मिळणार आहे. तर मैत्री आणि तुझं आणि सिरियल. नाही, याचं क्रेडिट माझ्यापेक्षा जास्त झी मराठीला द्यायला पाहिजे. कारण असं डेअरिंग दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आम्ही भले प्रत्येक वेळी विषय निघाला की नॉर्मली सगळे मेकर्स आम्ही म्हणतोच की यार फ्रेंड्स जैसा कुछ करना चाहिए किंवा गेम ऑफ थ्रोन्स जैसा कुछ करना चाहिए, प्रिझन ब्रेक जैसा करना चाहिए. पण एंड ऑफ द डे चॅनलने तो इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, जो झीने इनिशिएटिव्ह घेतला. आणि ॲज फार ॲज दोस्तीचं जर म्हणशील तर कसं आहे ना, काही गोष्टी काही मेकर्स एन्डॉर्स करतात, काही ब्रँड ॲम्बॅसेडर असतात ते, की मंगळसूत्रावरच्या ज्या फिल्म्स असतात त्या काही लोक काही लोक थ्रिलर आणि अब्बास मस्तान स्टाईल एक त्यांचा एक ब्रँड आहे. काही लोक जेम्स बॉन्ड स्टाईल फिल्म करतात, काही लोक आउटस्टँडिंग कॉमेडी अशीच घेऊन येतात. तसं दोस्तीवरची फिल्म म्हटली की आता संजय जाधवला विचारूया, संजय जाधव का डेट फ्री आहे काय, तो दोस्ती की फिल्म बनत आहे. बट येस, आय एम रिअली ग्रेटफुल टू माय गॉड की आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये आणि आयुष्यात भरपूर मित्र आहेत, राहतील. आणि मैं सबका दोस्त हूँ आणि आई बिलीव इन फ्रेंडशिप. एक बहुत खूबसूरत रिश्ता है ये दोस्ती का. आणि I love that. So yes, we are doing this आणि let's hope की we all will rock. आता फ्रेंड्सचं नाव तूच घेतलंस की फ्रेंड्स हा सीझन जो सगळ्यांना अख्ख्या जगभरात आवडलेला आहे आणि फ्रेंड्ससारखं हे आहे की काय असं खूप वाटतंय. तर इन्स्पिरेशन आहे, प्रभाव आहे, तसंच आहे, काय असणार आहे? नाही, फ्रेंड्सचा प्रभाव आणि इन्स्पिरेशन वगैरे असं काय नाही. पण एवढं मात्र नक्की की माझी अशी खूप इच्छा आहे, फ्रेंड्सची जी आर्कायवल व्हॅल्यू आहे किंवा ह्या सगळ्या टेलिव्हिजन शोज युरोपियन कंट्रीजमध्ये आणि अब्रॉड ज्या चालतात त्यांची एक आर्कायवल व्हॅल्यू आहे की 5 वर्षानंतर पण ते त्यातला पहिला एपिसोड बघायची इच्छा होते आणि तो पहिला सीझन बघायची इच्छा होते. तर त्याचं इन्स्पिरेशन मला नक्कीच आहे की असं काहीतरी आपण बनवावं, असं काहीतरी आपल्या हातून व्हावं ज्याची 10 वर्षानंतर पण आर्कायवल व्हॅल्यू असेल, लोकांना ते 10 वर्षानंतर पण बघायला आवडेल. आणि येस, ॲज फार एज सब्जेक्ट इज कन्सर्न, इट इज ऑल अबाउट दिल दोस्ती और उन्होंने की हुई दुनियादारी. आणि अर्थात आता वळूया दिग्दर्शकांकडे. विनोद लव्हेकर, अत्यंत उत्तम सिरियल्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट झाली, तिसरी गोष्ट झाली, आता ही मैत्रीची गोष्ट आली. पहिल्यांदा सांगायचं म्हणजे की ह्युमर हा खूप दिवसांनी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने रिसीव करत आहेत टेलिव्हिजनचे लोक, म्हणजे चॅनल्सचे लोक. हे सगळ्यात चांगली गोष्ट घडली माझ्यासाठी, कारण ज्या पद्धतीच्या सिरियल्स आधी होत होत्या त्या पद्धतीच्या सिरियल मी करू शकत नाही. त्यामुळे एक नालायकचा शिक्का बसला होता की जसं संजय म्हणला की याला या पद्धतीच्या सिरियल येणार नाही, तर याला काय येईल, तर मला काय येईल ते मला दुसरी गोष्ट तिसरी गोष्टपर्यंत वाट पाहावी लागेल की यार माझं काहीच होऊ शकत नाही का. तर तो ह्युमर लोकांना आवडतोय आणि तो लोकांना हवा आहे, ही गोष्ट मला दुसऱ्या आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये कळाली. संजय म्हणाला तसं आर्कायवल व्हॅल्यू त्याला आहे
की म्हणजे यूट्यूबवर लोक 1-1 लाख 1.5 लाख लोक आणि बघतात, अजूनही पाहताय. अजूनही पाहतायत. तर इथे मला लक्षात आलं की बेसिकली चांगला ह्युमर पाहायला लोकांना आवडतो, इंटेलिजंट सेन्सिबल ह्युमर. आणि माझ्या मते ते मला कास्टिंगमध्ये पण दिसलं की म्हणजे जेव्हा मी कास्टिंग करायला घेतलं तेव्हा खूप लोक, जे तरुण मुलं जे टेलिव्हिजन सोडून जात होते, म्हणजे ज्यांना टेलिव्हिजनची भीती वाटत होती की टेलिव्हिजन म्हणजे बाबा आपल्याला काहीतरी प्रोटोगनिस्ट एक कोणतरी मुलगी आणि असेल. त्यातलेच सगळे इकडे बसले आहेत असं मला वाटतंय. हो, आणि ही फॅक्ट आहे, ही ते पण सांगतील, कारण टेलिव्हिजन म्हणजे खूपच मागासलेलं आहे अशा पद्धतीची प्रतिमा आपण म्हणजे पेपरमध्ये पण वाचतो त्या पद्धतीने, पण ते नाही, आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये सगळ्यांनी दिला. पण प्लीज यार, रोमॅन्टिक फिल्म मध्ये जर फाईट असेल तर काय प्रॉब्लेम? हळू फोडशील गाडी. गबरे, आता रोमॅन्टिक फिल्म मध्ये जर ऍक्शन सिक्वेन्स झाला तर काय प्रॉब्लेम होतो सांग ना मला. असू गाडी गेली. सॉरी अंकल. संजय जाधव निर्माता, विनोद लवेकर दिग्दर्शक, आणि हे जे कॉम्बिनेशन आहे यांनी सतत खूप रिफ्रेशिंग आणि खूप चांगलं कंटेंट दिलेलं आहे टेलिव्हिजनला, सिनेमाला, सगळ्यालाच. आणि अशा वेळी तुम्ही जसे टेलिव्हिजनपासून खरं तर लांब गेले होतात, हा जसं आता विनोद म्हणला, पण पुन्हा तुम्हाला इथे यावंसं वाटलं किंवा पहिल्यांदा यावंसं वाटलं, याच्यामागे काय कारण होतं? का तुला पहिल्यांदा वाटलं की ऑडिशन द्यावी? का वाटलं? मगाशी असं संजय दादांनी सांगितलं तसं की एकतर या प्रोजेक्टला खूप मोठी आर्कायवल व्हॅल्यू आहे. होतं असं की मला असं वाटतं मराठी सिनेमात त्या कमर्शियल स्ट्रक्चरमध्ये राहून सुद्धा आजच्या काळात वेगवेगळे प्रयोग होत आहेत, पण ते टेलिव्हिजनमध्ये काहीच होताना दिसत नाहीत. म्हणजे असं का होतं दरवेळेस की माझी आई आजी कुठली तरी सिरियल बघत असतात आणि मग मला काहीच त्यातलं रिलेट होत नाही आणि मला ते बघावंसं वाटत नाही. तर असं का होऊ नये की आपण जर म्हणतो की एवढी लोक यंग आहेत आपल्या देशात, महाराष्ट्रात, तर त्यांच्यासाठी अशी का नाही सिरियल आपल्याला करता येत? एवढा मोठा ऑडियन्स, आणि हाच ऑडियन्स फिल्म्स बघायला येतो. मग हा ऑडियन्स तुम्ही जर घरी त्यांना त्यांच्या वेळेनुसार जर एपिसोड दाखवलं तर ते नक्की बघतील. ऑडिशन दिली त्या दिवशीच लक्षात येत होतं की इथे येऊन रोज काहीतरी शिकायला मिळणार आहे, रोज आम्ही काहीतरी एकमेकांबरोबर घडत जाणार आहोत. म्हणजे ते जी स्टॅग्नन्सीची भीती वाटते सिरियलमध्ये आल्यानंतर, आणि असं वाटतं की आता बास, म्हणजे आता मी इथेच राहीन असं वाटत. म्हणजे मला असं वाटत नाही की हे झाल्यानंतरही मी इथेच राहीन किंवा याच ट्रॅकवर राहीन, याच्यातनं काहीतरी अजून पुढे काहीतरी वेगळं घडेल. मला मला असं वाटतं की सगळ्यांनाच हे पटेल की आम्ही सगळेच जण एका पॉइंटला लांब गेलो होतो की करायचं का नाही, जाऊ दे, बघू, नको करायला, टेलिव्हिजन आत्ता नको, पुढे अगदीच गरज मिळाली, अगदीच काहीच काम नसेल वगैरे तर विचार करू टेलिव्हिजनचा. पण मला जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं की नाही, आपण लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आपण बघू, हे खूप नवीन आहे. संजय दादा ऑब्व्हियसली आहे, विनोद दादा आहे. आणि मला आठवत आहे ऑडिशन 2 दिवस झाली होती माझी. म्हणजे मी आय डोंट नो एरवी ऑडिशन्स कशा होतात, पण मी याच्या आधीच्या ऑडिशन्स दिल्या त्या आलं, पाठ केलं, बोललं, झालं. ऑडिशनच माझी 2 दिवस 5-5 तास झाली होती. ही म्हणजे मला आठवत आहे जेव्हा ऑडिशनला आम्हाला काही एक डायलॉग्स दिले होते, तर ऑडिशन देतानाच मला असं वाटत होतं की मी शूटच करते. त्याच्यामध्ये तितकी इंटेन्सिटी तेव्हाच लागली होती. मला फोन आला जेव्हा विनोदाचा, तेव्हा मी म्हणाले होते की नाही, म्हणजे सिरियल तुम्हाला की तो करशील का? आणि मी एक 5 मिनिटं जवळजवळ फोनवर ते सिरियल अशी होते आणि तुम्हाला तू भेट, तरी मला तू येऊन भेट, आपण बघू, मी तुला फक्त कॉन्सेप्ट सांगणार आहे. सो मी आले ऑडिशनला आणि धावत पळश एका प्रयोगावरनं पोचले आणि मला ऑडिशनचा पॅच दिला. आणि मला असं खूप, ते एक कॉन्सेप्ट असते आपली ऑडिशनची की आपल्याला पॅच मिळतो, तो आपण पाठ करायचा, मग त्यात इमोशन्स घालायचे आणि मग एक काहीतरी म्हणायचं. सो जेव्हा मला माझे 2 पॅचेस जे मिळाले, जे मला म्हणायचे होते, ते इतके छान होते की माझ्या कॅरेक्टरबद्दल ते इतकं सांगून गेले मला त्या म्हणजे 4 ओळींमध्ये, की मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि आमची ऑडिशन एवढी छान झाली, म्हणजे विनोदा होताच तिथेही. आम्ही असं वाटतच नव्हतं की आता काहीतरी कोणीतरी माझी टेस्ट घेतंय. आम्ही खूप सहज ते झालं. आणि मग मी घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला की आमच्याकडून होय, वधूंचं काय म्हणणं आहे. आज आपण पिझ्झा मागूया. ए ओके फाईन. चला कॉन्ट्रीब्युशन काढा 200. रेश्मा 50च आहेत. अरे यार, चल दे, चल. ये चीज बडी आहे, मस्त मस्त. 50 रुपयात एवढंच मिळतं. ए बाई, रडू नको. तुला सोडून खाऊ का आम्ही?
खुश नको होऊ. पैसे द्यायचेत नंतर. मला फार मजेदार वाटलं की जेव्हा मी ऑडिशनला आलो तेव्हा आता तुम्ही सिरियल बघारच आणि यातली प्रत्येक कॅरेक्टर आहे अतिशय कार्व्ड आउट आहे. ज्या पद्धतीची ढोबळ पात्र बघायची आपल्याला सवय झाली आहे मुख्यतः मालिकांमधनं आणि काही प्रमाणात नाटक आणि लोकप्रिय सिनेमांमधनंही, त्यापेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाची ही पात्र आहेत. यांना स्वतःचा इतिहास आहे, यांना स्वतःचं जगणं आहे, यांना जगण्याविषयीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांची ध्येय आहेत, स्वप्न आहेत आणि ती अतिशय नुआन्स्ड आहेत. ती कुठेच ढोबळ नाही आहेत. हे सगळी इतकी नुआन्स पात्र असतानाही विनोद मी आलो तेव्हा विनोदने माझ्याकडनं तिन्ही पात्रांच्या ऑडिशन करून घेतल्या. हे मला खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटलं की म्हणजे त्याला नक्की हे हवं आहे की तू कसा दिसतोस ते बघितलं जाईल नंतर, पण तू काय आहेस आणि या रोलच्या माध्यमातून तू कसा उलगडतोस आणि तुझ्यातून ते पात्र कसं उलगडतं प्रेक्षकांसमोर, ह्याच्यात त्याला रस आहे. आणि हे मालिकेचं आमच्या टेक्स्चर आहे. सगळ्यांच्या जशा ऑडिशन्स इंटरेस्टिंग झाल्या तशी माझी पण होती. मी ऑडिशन दिली आणि काही दिवसांनी मला परत बोलवण्यात आलं, तर तेव्हा अमेयची आणि माझी ऑडिशन झाली. सो मी घाबरले होते कारण मी कॅमेराचा माझा काहीच एक्सपिरियन्स नव्हता, की इवन ऑडिशन्स पण मी खूप कमी दिलेल्या आधी. सो मी आले आणि मग त्याच्याने माझी ऑडिशन झाली आणि आम्ही सगळं पाठांतर वगैरे झालं आणि गेलो आत. सो त्याच्यानंतर दादानी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की आपण असं करून बघूया, आपण तसं करून बघूयात, तिथे मला असं झालं की मला खूप जवळचं वाटतंय, खूप रिलेट होतंय मला. हा इंटरव्ह्यू आपण ऍक्च्युली आर्काइव्ह मध्ये ठेवूया आणि 2 वर्षांनी परत ह्या सगळ्यांना मला इंटरव्ह्यू देताना बघायचंय. त्यावेळी ते एवढे प्रो असणार आहेत ना. ते नीलिमा देख मेरे पास 5 ही मिनिट है, तो उसमें करना तो कर ले, तो बाद में करता ना आपण फोनवर बोलूया, आता बोलून घेते यांच्याशी. आणि ते सगळं होणार आहे ना की आता सगळे ते नाही आणि वगैरे ते सगळे जे पॉजेस आहेत ना ते पॉजेस सगळे किल होणार आहेत ना. दादाचा दिग्दर्शक जागा आहे, तो हे सगळं आता ऑब्झर्व करतोय. गुड मॉर्निंग. कसा आहे शर्ट? गोड आहे. वाव, मस्त. कसला भंगार आहे सुजयचा शर्ट. हा हा हा. कसला भंगार आहे सुजयचा शर्ट. हा हा हा. मुंबई तर सगळ्या महाराष्ट्र किंवा अख्ख्या भारतातून जगभरातून इथे मुंबईत सगळे येतात आणि इथे फ्रेंड्स एकत्र राहतात. तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय सिरियलमधनं कधी आलाच नव्हता, म्हणजे मराठी सिरियलमध्ये तर मला नाही वाटत आलाय. ह्याचं ॲक्च्युली क्रेडिट परत निलेश मयेकर आणि कल्याणी पाठारेला दिले पाहिजे की दे केम अप विथ दिस कन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आमचे रायटर्स आशिष पात्रे, मनस्विनी आणि मग सगळेच विनोद आणि माय कास्ट अँड क्रू. कारण कसं आहे ना की येस मुंबईत बाहेरगावाहून लोक येतात, ते त्यांची स्वप्न उराशी बाळगून येतात आणि मग त्यांना ती स्वप्न पूर्ण करायची असतात. त्यासाठी ते धडपड करून कुठेही एक छोट्या खोपट्यात राहतात आणि दे फॉलो देअर ड्रीम्स. शेअरिंगमध्येही मैत्री वाढते, समृद्ध होते. पण मुलगा आणि मुलगी एकत्र राहते यु नो, आणि त्यांची फक्त मैत्री आहे. हे कल्चर अजून आपल्याला डायजेस्ट होणारं नाही. हे कल्चर आपल्या आसपास आहे, पण हे टेलिव्हिजनवर आलेलं नाहीये किंवा सिनेमांमध्येही कदाचित फार कमी आलं. नाहीच. म्हणजे जर मला ऍक्च्युली मी ही सिरियल करते, पण जर मला माझी मुलगी म्हणाले की उद्यापासून मी गोरेगावला माझ्या 2 मित्रांबरोबर राहते, तर मी डेफिनेटली 2 सेकंद पॉज घेईन की का पण असं, मग तुझी कोणी मैत्रीण आहे का, हा प्रश्न मी नक्कीच विचारेन. आणि हा प्रश्न प्रत्येक आईवडिलाला पडणं खूप नॅचरल आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये हा प्रश्न पडणं मला तरी पडू शकतो, तर डेफिनेटली इतर फॅमिलीजनाही पडू शकतो. पण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न केला या सिरियलमध्ये. ही लक्षात आलंय की जर आपल्याला कुठल्याही मुलीला जास्त सुरक्षित वाटू द्यायचं असेल आपल्या आसपास आणि एका मोठ्या अर्थाने समाजात, तर मला अतिशय असं वाटतं की मुला मुलींची मैत्रीच व्हायला पाहिजे. मैत्रीचं नातं इतकं निर्हेतुक असतं आणि त्यातून तुम्हाला तुमची मैत्रीण असेल ती स्त्री म्हणून फार वेगळ्या अर्थाने कळते. त्यामुळे तुमचा तिच्याविषयीचा जो आदरभाव आहे तो खरंच एका वेगळ्या पातळीवर जातो. दिल दोस्ती दुनियादारीची उत्सुकता तर आहेच, त्या पलीकडे अजून उत्सुकता तुम्ही वाढवलेली आहे. शाहरुख खान आणि रोहित शेट्टी यांचा सिनेमाही तुम्ही आणला, टाळ्या झालेल्या आहेत, त्याबद्दल काहीतरी सांगा आम्हाला.
हां म्हणजे सिनेमा करतोय मी डेफिनेटली, पण त्याची अनाऊन्समेंट जरा त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना करण्याची त्यांची खूप इच्छा आहे. तर राईट नाव मी एवढंच सांगू शकतो की येस मी सिनेमा तर करतोय, पण मोर डिटेल्स अँड विल बी अनाउन्स्ड बाय मिस्टर खान अँड मिस्टर शेट्टी. त्या दुनियादारीची आम्ही वेगळी वाट पाहू नंतर. एक मिनिट, रोहित शेट्टीला त्यांनी सिरियलमध्ये घेतलेलं आहे मुळात. त्या रोहित शेट्टी सिरियलमध्ये आहेत, तर तेच आपल्याला सांगतील की काय काय प्रमोशन कसं कराल. मैंने किया था चेन्नई एक्सप्रेस, अब मैं ला रहा हूँ खुशी का, दिल का, दोस्ती का, दुनियादारी का ब्लॉकबस्टर जी मराठी पे. देखिए मेरा एक्शन ब्लॉकबस्टर, प्रोड्यूस्ड बाय मिस्टर संजय जाधव, डायरेक्टेड बाय मिस्टर विनोद लवेकर. दिल दोस्ती दुनियादारी, ये है 3D का लोगो दिखा. मीच आहे याचा आवाज. एक समिताप पण झाला आता. क्या बात आहे. खरंच खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांना पाहून. आणि आता तुम्हाला टीव्हीवर रोज बघायची उत्सुकता वाढलेली आहे, दिल दोस्ती दुनियादारीची उत्सुकता वाढलेली आहे. मीही तुमच्या मैत्री गटात सामील झालेली आहे या निमित्ताने. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. प्लेजर. थँक्स अ लॉट.